नमस्कार मंडळी, आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या कहाण्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. चला तर मग नजर टाकूया गेल्या काही दिवसातील महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी कहाण्यांवर. सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रातील एका अतिशय सुंदर आणि हृदयाला भिडणाऱ्या घटनेने. पुण्यातल्या एका हिंदू विवाह सोहळ्यात मुबारक शेख यांनी मंगलाष्टक गाऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. दोन्ही समाजांमधला जिव्हाळा, धार्मिक सद्भाव आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम मुबारक शेख यांनी केलंय. गंगा जमनी तहजीब काय असते याचं उत्तम उदाहरण या घटनेतून देशाला पाहायला मिळालं. आता वळूया ईशान्य भारताकडे, जिथे आसामच्या एका चिमुकलीने आपल्या कौशल्याने सगळ्यांना अवाक केलंय. आसामच्या फरिहा अंजुमने तिच्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि स्मरणशक्तीच्या जोरावर थेट एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव कोरलंय. आसाममध्ये आलेल्या भीषण पुराच्या काळात पावलोपावली माणुसकीचं दर्शन घडतंय. आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजमेर फाउंडेशन आणि अनफार फाउंडेशन या दोन महत्त्वाच्या मुस्लिम समाजसेवी संस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर मदत कार्य राबवलं. पूरग्रस्तांना अन्नधान्य, औषधं आणि निवाऱ्याची सोय करून या संस्थांनी मोठ्या सवाबचं काम केलंय. पत्रकारितेच्या विश्वातून आपल्या आवाज द व्हॉइस परिवारासाठी आणि काश्मीरसाठी एक अत्यंत अभिमानास्पद घटना. आवाज द व्हॉइसच्या काश्मीरमधील पत्रकार यास्मीन खान यांना प्रतिष्ठित एक्सचेंज फॉर मीडिया यांचा उर्दू पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. काश्मीरी जनतेला आवाज दिल्याबद्दल त्यांना मिळालेला हा सन्मान आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायचं झालं तर संकटात सापडलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या मदतीसाठी भारत सरकार पुन्हा एकदा धावून आलंय. गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांच्या पुनर्वसनासाठी भारताने 3 मोठ्या विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात दवाखान्याचाही समावेश आहे. संकटाच्या काळात गरजूंना साथ देण्याच्या भारताच्या परंपरेला साजिशीच ही कृती आहे. आणि जाता जाता आपल्या फायद्याची एक महत्त्वाची गोष्ट, अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम म्हणजे PMJVK ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत मोहल्ल्यांमध्ये शाळा, रुग्णालयं, कौशल्य विकास केंद्र आणि वसतिगृहांची उभारणी केली जाते. तुमच्या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवाज मराठीच्या वेबसाईटवर असलेली या योजनेची माहिती नक्की करून घ्या आणि आपल्या मोहल्ल्याचा विकास घडवून आणा. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, खिदमतच्या आणि यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या कहाण्या आणि नव्या घडामोडींसह. खुदा हाफिज.